लग्नामध्ये आणि पूजा समारंभामध्ये तुम्ही चवळी बटाट्याची भाजी तर नक्कीच खाल्ली असणार। आज मी तुम्हाला अगदी त्याच प्रकारे आणि तोच स्वाद असणारी चवळी बटाट्याची भाजी आपण घरच्या घरी बनवायची आहे। रोजचे साहित्य आहेत, पण त्याला जरा वेगळ्या पद्धतीने वापरून आपण ही चवळी बटाट्याची भाजी बनवायची। अगदी तुम्हाला खाता वेळेस तुम्हाला असं वाटेल आपण लग्नातली आणि पूजा समारंभामधलीच चवळीची भाजी खात आहोत। तर चला बघूया याला बनवायची रेसिपी। इकडे बघू शकता मी ही चवळी घेतलेली आहे, रातभर मी भिजत ठेवली होती, सकाळी स्वच्छ धुवून घेतलेली आहे। आणि याच्यामध्ये 2 बटाटे मी चिरून टाकलेले आहेत, कच्चे बटाटे आहेत ते मस्त सोलून कट करून घेतले आहेत फोडी। आणि छानपैकी आता आपण मस्त याची भाजी बनवायची आहे। ते बघा, अशी चवळी बटाटे तुम्ही थोडंसं शिजून पण घेऊ शकता, पण मी कच्चीच वापरली। इथे थोडी कोथिंबीर घेतली, 1 टमाटर घेतले आणि सुकं खोबरं घेतलं कट करून। हे अद्रक, लसूण, कांदा उभा चिरून घेतला आणि 2-3 मिरच्या घेतल्या। तर चला आपण बघूया ह्याची बनवायची प्रोसेस। तर मस्त आज मी तुम्हाला भाजी बनवून दाखवणार आहे। अगदी छान अशी पद्धत वापरून बनवायची आहे। रोज आपण जी बनवतो भाजी चवळी त्यापेक्षा जरा वेगळी बनवायची। तर कढाईमध्ये मी ठेवलं आहे तेल तापत। याच्यामध्ये आपण सर्वप्रथम हे जे खोबरं जे आहे, सुकं खोबरं जे आहे ते आपण मस्त याच्यामध्ये थोडंसं फ्राय करून घेऊया। थोडंसं नॉर्मल याला क्रंचीपर्यंत द्यायचं आहे, थोडंसं जास्त काही करपून नाही द्यायचे, थोडेसे नॉर्मल याला भाजून घ्यायचे आहे मंद आचेवर। चांगलं सुरुवातीला जर पॅन तापून घेतला, थोडंसं तेल तापून घेतलं की झटकीपट हे फ्राय होऊन जातील। आपण लग्नामध्ये बघा, पूजामध्ये नेहमी चवळी बटाट्याची भाजी बघा असतीच असते। तो फ्लेवर, तो स्वाद जो असतो ना, त्याची पण एक वेगळी पद्धत असते बनवायची। तर त्याच पद्धत तुम्हाला थोडीशी आज मी दाखवणार आहे की कशा प्रकारे ते बनवले जातात। तर तुम्ही नक्की बघा। हे रोजचेच आपले साहित्य आहेत, पण जर आपण याला वेगळ्या पद्धतीने वापरणार आहोत, म्हणजे चवळी बटाटा आपण वेगवेगळ्या पद्धतीने पण बनवतो ना, तर ही जरा वेगळी पद्धत तुम्हाला दाखवते। हे बघा, आता फ्राय करते मस्तपैकी। हे झालं आहे खोबरं चांगलं फ्राय करून आपलं, इतकं बास आहे, याच्यापेक्षा जास्त आपल्याला भाजायचं नाही आहे, नाही तर कडवटपणा निर्माण होतो त्याच्यामध्ये। हे बघा, याच्यावर थोडासा गोल्डन कलर आलेला आहे, चांगलं परतून झालेलं आहे आपलं खोबरं आणि छान याचा फ्लेवर येणार आहे भाजीमध्ये। किसलेलं खोबरं भेटतं बघा सुकं, ते सुद्धा तुम्ही असं परतून घेऊ शकता। तर मी काढून घेते एका प्लेटमध्ये सगळं खोबरं जे आहे ते। हे बघा, आता काढून घेतलेलं आहे। हे बघा, व्यवस्थित काढून घेतलं आहे सगळं एका प्लेटमध्ये। छान आपलं खोबरं भाजून निघलेलं आहे। आता या उरलेल्या तेलामध्ये आपण हे अद्रक, लसूण आणि उभा चिरलेला जो कांदा घेतलेला आहे आपण एक कट करून, तो याच्यामध्ये टाकायचा आणि 2-3 ज्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्यासुद्धा आपण याच्यामध्ये टाकून घ्यायच्या। हे बघा, मिरच्या ह्या कमी तिखट वालेल्या आहेत, कारण आपल्याला मसाल्याचा वापर करायचा। मिरच्या फक्त आपलं टेस्टपुरतं टाकल्यात। तर हे पण छान असं गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचं आहे, जोपर्यंत अद्रक, लसूण, कांदा थोडंसं फ्राय होत नाही तोपर्यंत ह्याला छान असं परतून घ्यायचं आहे। चटकीपट आणि मस्त असं स्वाद, असं खूप छान टेस्टी भाजी तयार होती। तुम्ही एकदा नक्की ट्राय करा अशा प्रकारची भाजी। हे बघा, झालेलं आहे आता व्यवस्थित भाजून परतून निघले आपलं कांदा, लसूण, अद्रक आणि मिरची। इतका टेक्स्चर ठेवायचा, जास्त काहीच भाजायचं नाही आपल्याला। साहित्य आपले जे आपण मसाल्यामध्ये वापरणार आहे ते नॉर्मल असं परतून घ्यायचं आहे आणि हे प्लेटमध्ये खोबऱ्यामध्येच काढून घ्यायचं आहे। हे बघा, आता आपण काय करायचं आहे, आपण जे वाटून घेतलेलं आहे सगळं आपलं जे आपण हे परतून घेतलेलं आहे सगळं हे साहित्य, हे बघा इकडे आपण सगळं हे व्यवस्थित परतून घेतलेलं आहे। याच्यामध्ये आपण आता हे जे चिरलेलं टमाटर घेतलं आपण, एक अख्खं टमाटर जे घेतलं ते टाकायचं। थोडीशी कोथिंबीर कमी करते, जास्त आहे तर थोडीशी कोथिंबीर मी याच्यात टाकून घेते। हे बघा, आणि हे सगळं मस्त वाटण करून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये छान। याच्यामध्ये मीठ वगैरे काही टाकायचं नाही, फक्त हे नॉर्मल हे वाटण करून घ्या याचं। हे बघा, अशा प्रकारे याचं वाटण तयार होतं, छान याची पेस्ट तयार होती, ज्याने आपली ग्रेव्ही खूप छान होईल आणि मस्त याचा फ्लेवर भाजीमध्ये उतरेल। हे बघा, अशा प्रकारे याची मस्त पेस्ट तयार करा वाटून। जास्त काही पातळ नाही बनवायचं, थोडंसं थिकच ठेवा। मस्त झालेली आहे आपली पेस्ट। चला आता आपण बघूया पुढची प्रोसेस। तर आता इथं कढाईमध्ये मी तेल टाकून घेते। हे बघा, तेल थोडंसं आहे हे, पण ज्यावेळेस मसाला टाकला जातो त्यावेळेस
डायरेक्ट आपला मसाला भाजलेला नसतो, त्यामुळे हे तेलमध्ये तरंगला जातो मसाला वरच्यावर. तर तुम्ही इकडे बघू शकता, ज्यावेळेस मी मसाला टाकेन ना, तो मसाला वरच्यावर तेलावर पहिला तरंगण आणि मग तो सेट होतो आतल्यात. हे बघू शकता, कारण आपण याच्यामध्ये कांदा टमाटा असं कट करून नाही टाकलं, डायरेक्ट याच्यामध्ये वाटण करून टाकतो सर्व गोष्टी. हे बघा तेल कसं साईडने दिसतं आणि नंतर एक 5 मिनटं झाली असं मिक्स करून की त्यानंतर हे सर्व तेल याच्यामध्ये मिक्स होऊन जातं. आणि इकडे बघू शकता तुम्ही, टाकता वेळेस तुम्हाला तेल जास्त दिसलं असेल, पण हे तेल अगदी परफेक्ट बसलेलं आहे, कुठेही तेल जास्त दिसत नाही आहे बघा. जर जास्त दिसलं असतं तर चारी बाजूने असं लगेच सुटलं असतं. पण बघा इथे मी आता हळद, मीठ, मसाला जे आपल्याला हे रोजचे साहित्य आहेत जे आपल्याला याच्यामध्ये टाकायचे. धना पावडर इथं टाकला आहे 1 मोठा चमचा, 2 चमचे लाल मसाला टाकला आहे, हळद टाकले आणि गरम मसाला टाकला आहे थोडासा. तर आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. आणि जोपर्यंत आता याला छान असं तेल सुटत नाही ना, तोपर्यंत त्याला मस्त मंद आचेवर परतून घ्यायचं आहे. इतकी छान टेस्टी भाजी तयार होती ना. तुम्ही रोजची जी चवळीची भाजी करत असाल ना, त्यापेक्षा याला थोडासा वेगळा स्वाद लागणार आहे. खात्यावेळेस खूप छान, आणि पुरीसोबत जर खाताना तर खूपच छान भाजी लागते खायला. ते बघा किती छान आपला मसाला, बघा किती छान घट ग्रेव्ही तयार झाली आपली भाजीची. हे असं वाटण केल्यामुळं बघा इथे किती छान अशी ग्रेव्ही तयार झाली आहे, मस्त झाली आहे, चमचमीत छान अशी तरी सुटलेली आहे, तेल आलेलं आहे कडीकडीने. आपला मसाला जो आहे तो व्यवस्थित फ्राय झाला आहे. सर्व मसाले गरम तेलामध्ये छान असे फ्राय झालेले आहेत. हे अशी ग्रेव्ही हवी आपल्याला, थिक अशी. तेल छान सुटलेलं आहे मस्त. अशा प्रकारे तुम्ही दुसऱ्या पण जे आपल्या कडधान्य असते ते सुद्धा तुम्ही अशा प्रकारे बनवू शकता. वाटाण्याची उसळ, मटकीची उसळ, हिरव्या वाटाण्याची उसळ अशा प्रकारे जर केली ना तुम्ही, खूपच छान अशी रोजच्यापेक्षा खूप छान चव लागेल अशा भाजीला. आणि सगळेजण आवडीने खातील. आणि तुम्हाला नक्की विचारते की ही बनवली कशी, याची पद्धत काय, नक्की सांगा. हे बघा आता आपण हे जे आपलं जे कडधान्य आपली चवळी जी भिजवलेली होती ती टाकायची. त्याच्यामध्ये आपले जे बटाटे टाकले ते सुद्धा आपण ह्याच्यामध्ये एकजीव करून घ्यायचे सर्व मसाल्यामध्ये. हे असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे छानपैकी. सर्व मसाले आपले चवळी आणि बटाट्यामध्ये छान मिक्स होऊन जातील. आणि ही भाजी खूप छान अशी तयार होणार आहे खाण्यासाठी. तुम्ही रात्रीच्या जेवणासाठी, दुपारच्या जेवणासाठी किंवा जमलं तर तुम्ही सकाळच्या टिफिनसाठी पण हे बनवू शकता. हे बघा याच्यामध्ये मी 1 ग्लास पाणी टाकलेलं आहे. पाणी म्हणजे मिक्सरचं भांडं ज्याच्यामध्ये मी वाटण केलं होतं तेच पाणी मी याच्यात टाकलेलं आहे. आणि थोडंसं अजून टाकते आपलं नॉर्मल पाणी, त्याआधी टाकते मी चवीनुसार इथे मीठ. आणि छान असं मिक्स करून घेते. हे बघा आता मस्त चवळीची भाजीमध्ये मिक्स केलं आहे. आणि थोडंसं अजून पाणी टाकते, कारण आपली चवळी जी आहे ती कच्ची आहे आणि बटाटेसुद्धा कच्चे आहे, त्यासाठी पाणी आपल्याला गरजेचं आहे. आणि आपल्याला लागत इतकीच ग्रेव्ही करायची, अगदी पातळ नाही करायची. आता याला द्यायचे मस्तपैकी 10 जास्तीत जास्त 12 मिनटं मंद आचेवर झाकण ठेवून छान याला शिजून द्या. मस्त अशी थिक ग्रेव्ही बाज मस्त आपली चवळी तयार होणार आहे खाण्यासाठी. आता आपण 10 मिनटांनी चेक करूया. तर इकडे बघू शकता 10-12 मिनटं झालेत. आणि हे बघा आपली भाजी किती छान तयार झाली बघा, चवळी बटाटा भाजी. हे बघा रोजच्या भाजीपेक्षा किती छान वाटते बघा. आणि याचा फ्लेवर आणि याचा स्वाद जर तुम्ही खाताना बनवल्याच्या नंतर मग तुम्हाला याचा स्वाद कळेल की खरंच किती छान भाजी झाली आहे. आता याच्यामध्ये आपण मस्त ही कोथिंबीर थोडी चिरून टाकायची आहे, बारीक कोथिंबीर. आणि इकडे बघू शकता आपली भाजी किती सुंदर दिसत आहे, खाण्यासाठी तयार झाली आहे, रेडी. तर आपण मस्त याला आता गरमागरम सर्व करून घेऊया. हे अशा प्रकारे चवळीची भाजी तुम्ही नक्की करा. हे बघा किती छान झाली बघा आपली भाजी. याचा स्वाद तुम्हाला अगदी अगदी पूजामधला आणि लग्न समारंभामधला चवळी बटाट्याची भाजी जी आपण खातो ना, अगदी तसाच तुम्हाला याचा स्वाद लागणार आहे. हे बघा किती भारी झाली आहे भाजी. माझ्या तोंडाला तर पाणी सुटलं, आता मी खाऊन घेणार आहे गरमागरम. हे बघा आता एका प्लेटमध्ये सर्व करते मी. इकडे बघू शकता हे बघा भाजी आपली चवळी बटाटा तयार झाला आहे खाण्यासाठी. अगदी लग्नाच्या पंक्तीतला असा चवळी बटाटा, तसाच स्वाद तसाच फ्लेवर लागणार आहे खाण्यामध्ये. आणि खूप छान झाली, झणझणीत चमचमीत अशी तरीबाज चवळी बटाट्याची भाजी. परंतु थोडीशी कोथिंबीर, तुम्ही याला अचारसोबत, पुरीसोबत
बासमती राईस किंवा आपल्या नॉर्मल भातासोबत तुम्ही याला खाऊ शकता. रोटीसोबत खूप अप्रतिम लागते आणि सगळेजण आवडीने खातील. तुम्ही एकदा नक्की अशा नवीन प्रकारे आणि मस्त अशी चवळी बटाटा करून बघा आणि आवडल्यास तर नक्की लाईक करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईबर करा असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी. तर चला